Hello, good morning, all students. So, in the topic reproduction in lower and higher animals, we are discussing about embryonic development. या टॉपिक मध्ये आपण एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट कशी होते हे बघत आहोत. सो व्हॉट इज एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट? द डेव्हलपमेंट ऑफ झायगोट अप टू द चाइल्ड बर्थ इज कॉल्ड एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. झायगोट पासून मुलाचा जन्म होईपर्यंतची जी जी डेव्हलपमेंट असते त्याला एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट असं म्हणतात. नाउ दिस एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट शोज थ्री मेन फेजेस. फर्स्ट क्लीवेज. याच्यामध्ये तीन मुख्य टप्पे असतात. पहिला त्यातला आपण क्लीवेज म्हणजे काय बघितलं. इट इज द प्रोसेस ऑफ अर्ली मायटोटिक डिव्हिजन ऑफ द झायगोट. झायगोटचं मायटोटिक डिव्हिजन होतं, रॅपिड मायटोटिक डिव्हिजन होतं आणि त्याचं मोरुलामध्ये रूपांतर होतं. याला क्लीवेज म्हणतात. आपण मागच्या तासाला क्लीवेज म्हणजे काय बघितले. नाउ लेट अस स्टडी अबाउट ब्लास्टुलेशन. आता दुसरी स्टेप याच्यातली आहे एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मधली, ब्लास्टुलेशन. व्हॉट इज मीन बाय ब्लास्टुलेशन? सो इट इज द फॉर्मेशन ऑफ हॉलो मल्टीसेल्युलर ब्लास्टुला और ब्लास्टोसिस्ट. दॅट इज कॉल्ड ब्लास्टुलेशन. ब्लास्टुलेशनचा अर्थ पहिला लक्षात घ्या. इट इज द फॉर्मेशन ऑफ हॉलो, हॉलो म्हणजे पोकळ, अँड मल्टीसेल्युलर ब्लास्टोसिस्ट इज कॉल्ड ब्लास्टुलेशन. ज्या प्रोसेस मध्ये मोरुलाचं रूपांतर ब्लास्टोसिस्ट मध्ये होतं त्याला ब्लास्टुलेशन म्हणतात. नाउ सी हियर these are the figures of ब्लास्टुलेशन. या फिगर्स आपल्याला ब्लास्टुलेशनच्या दिसतात. याच्यामध्ये दिस इज अर्ली ब्लास्टोसिस्ट, ब्लास्टोसिस्ट किंवा ब्लास्टुला. अर्ली म्हणजे अगोदरची स्टेप आहे, अँड दिस इज लेट ब्लास्टोसिस्ट. सो इट इज हॉलो. एका बाजूला आपल्याला हे पोकळ दिसते. हॉलो मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर दॅट इज नोन एज ब्लास्टोसिस्ट. ओके, लक्षात आलं ब्लास्टुलेशनचा अर्थ. नाउ दिस ब्लास्टोसिस्ट रिमेन फ्लोटिंग इन द युटेराइन कॅव्हिटी. आता मोरुला तयार झाल्यानंतर हा मोरुला किंवा अर्ली ब्लास्टोसिस्ट युटेरस मध्ये येतो आणि पुढच्या डेव्हलपमेंटल स्टेजेस युटेरस मध्ये होतात. सो दिस ब्लास्टोसिस्ट रिमेन फ्लोटिंग इन युटेराइन कॅव्हिटी फॉर 2 to 4 days आफ्टर द एंट्री. ज्या वेळेला हे ब्लास्टोसिस्ट युटेराइन कॅव्हिटी मध्ये येतं, युटेरस मध्ये गर्भाशयामध्ये येतं, इट रिमेन फ्लोटिंग फॉर 2 to 4 days आफ्टर द एंट्री. एंट्री केल्यानंतर 2 ते 4 दिवस ते युटेरसच्या कॅव्हिटीमध्ये हा ब्लास्टोसिस्ट फिरत राहतो, अँड दॅट इज टिल द एंड ऑफ 7th day आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या 7व्या दिवसापर्यंत हा ब्लास्टोसिस्ट युटेराइन कॅव्हिटीमध्ये राहतो. लक्षात आलं? देन सी हियर द आउटर लेयर ऑफ सेल्स. याच्यामध्ये ह्या फिगर मध्ये बघा, द आउटर लेयर ऑफ सेल्स फॉर्म द लेयर कॉल्ड ट्रोफोब्लास्ट. आता मोरुला आपण बघितला. मोरुला म्हणजे काय? इट इज द सॉलिड बॉल ऑफ 16 to 32 सेल्स. एक 16 ते 32 पेशींच्या समूहाला मोरुला म्हणतात. मोरुला मधल्या पेशी रिअरेंज होतात आणि त्याच्यापासून आउटर लेयर ऑफ सेल आणि इनर सेल मास तयार होतात. नाउ इन दिस ब्लास्टुलेशन द आउटर लेयर ऑफ सेल्स फॉर्म द लेयर कॉल्ड ट्रोफोब्लास्ट. इथे बघा, ही आउटर लेयर ऑफ सेल आहे आणि हे इनर सेल मास आहे. आउटर लेयर ऑफ सेल्स दे फॉर्म द ट्रोफोब्लास्ट. त्याचं रूपांतर ट्रोफोब्लास्ट मध्ये होतं. सेल्स ऑफ द ट्रोफोब्लास्ट दे एब्सॉर्ब ग्लायकोजन रिच युटेराइन मिल्क. आता हे ट्रोफोब्लास्ट जेव्हा युटेरस मध्ये असतं तेव्हा त्याच्यातल्या पेशी काय करतात? ते एब्सॉर्ब द ग्लायकोजन रिच युटेराइन मिल्क. युटेरस मधलं ग्लायकोजन रिच असणारं द्रव किंवा मिल्क ते एब्सॉर्ब करतं. इन दिस स्टेज द ब्लास्टोसिस्ट इन्क्रीजेस इन साइज और डबल्स इन साइज. मग या पिरियड मध्ये हा ब्लास्टुला जो आहे त्याची साइज साधारण 0.15 mm, 0.15 mm to 0.30 mm एवढी होते. हा एक बदल याच्यामध्ये झाला. देन ॲज द
fluid enters inside the blastocyst. As the uterine fluid enters inside, याच्यामध्ये uterine fluid गेल्यानंतर a blastocyst cavity is formed on one side. त्याच्यामध्ये blastocyst cavity तयार होते. एका बाजूला इनर सेल मास आहे, दुसऱ्या बाजूला blastocyst cavity तयार होते. Then inner larger cells form the inner cell mass. आतल्या ज्या मोठ्या पेशी असतात त्याचं इनर सेल मास किंवा एम्ब्रियोब्लास्ट मध्ये रूपांतर होतं. These are the outer layer of cells which are smaller, inner larger cells. They are converted into inner cell mass. The cells of the trophoblast, that is with contact with the embryonal knob, they are called as cells of Rauber. इथे बघा, cells of the trophoblast in contact with the inner cell mass, that is called cells of Rauber. ट्रोफोब्लास्टच्या ज्या पेशी इनर सेल मासच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात त्याला सेल्स ऑफ राउबर असं म्हणतात. कळलं? व्हॉट इज सेल्स ऑफ राउबर? देन हियर दिस ब्लास्टोसिस्ट शोज पोलॅरिटी. या ब्लास्टोसिस्ट मध्ये आपल्याला पोलॅरिटी दिसते, दोन बाजू दिसतात. That is the side towards the inner cell mass, that is called as embryonal end. ज्या बाजूला इनर सेल मास ट्रोफोब्लास्टच्या चिकटलेला आहे त्याला एम्ब्रियोनल एंड असं म्हणतात. and the opposite end is subembryonal end. That is called as polarity. कळते का? So this is about the blastulation. एक 3-4 मुद्दे याच्यात लक्षात ठेवायचे. ब्लास्टुलेशनची व्याख्या, त्यानंतर हा ब्लास्टुला 2 ते 4 दिवस त्या युटेराइन कॅव्हिटी मध्ये तरंगतो. आउटर लेयर ऑफ सेल पासून ट्रोफोब्लास्ट तयार होतो आणि इनर सेल मास जो आहे त्या लार्जर सेल्स असतात ते एका बाजूला इथे चिकटतात आणि एका बाजूला कॅव्हिटी तयार होते, त्याला म्हणतात ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी. सो दिस इज अर्ली ब्लास्टोसिस्ट. हा अगोदरचा ब्लास्टोसिस्ट आहे. नंतर मग द सेल्स ऑफ द ट्रोफोब्लास्ट बिकम थिन अँड फॅट. या ट्रोफोब्लास्टच्या पेशी थिन आणि फॅट होतात. Inner cell mass get attached at one side so that cavity is produced on another side, that is blastocyst cavity. So this is blastulation. Now before discussing gastrulation, there is one step called implantation. आता बघा, दुसरी स्टेप आपण बघितली ब्लास्टुलेशन. तिसरी स्टेप आहे गॅस्ट्रुलेशन. गॅस्ट्रुलेशनच्या अगोदर मध्ये काय घडतं? इम्प्लांटेशन. म्हणजे हा जो गर्भ किंवा गर्भाची एक अवस्था म्हणूया, हा गर्भाशयामध्ये रोपण होतो, त्याला इम्प्लांटेशन म्हणतात. सो ब्लास्टोसिस्ट गेट्स इम्प्लांटेड और एम्बेडेड इनटू द एंडोमेट्रियम ऑफ द यूटेरस. That is called as implantation. The blastocyst get embedded, चिकटणे, आत जाणे, embedded or implanted into the endometrium of the uterus. आता आपण मागच्या एका पिरियड मध्ये बघितलेलं आहे गर्भाशय. हे बघा, साधारण हे आपण असे आता फिगर्स ऑलरेडी बघितलेल्या आहेत. So this is uterus. ह्या युटेरस मध्ये आता wall of the uterus has 3 layers. That is innermost layer is known as endometrium, perimetrium, myometrium and endometrium. So here blastocysts get implanted into the endometrium of the uterus. युटेरसच्या एंडोमेट्रियम म्हणजे आतल्या लेयर मध्ये ह्याचं इम्प्लांटेशन होतं. It begins on 7th day of the fertilization. फर्टिलायझेशनच्या 7व्या दिवशी हे सुरुवात होतं and by the end of 10th day embryo is completely buried into the uterus. आणि फर्टिलायझेशनच्या 10व्या दिवशी पूर्णतः एम्ब्रियो याच्यामध्ये ब्युरिड होतो किंवा इम्प्लांट होतो. Now here embryo implants in the region of fundus of uterus. हे एम्ब्रियोचं इम्प्लांटेशन इथे नेमकं कुठं होतं? Implantation occurs in the region of fundus. आता
आता फंडस म्हणजे काय? द अपर डोम शेप्ड पार्ट ऑफ द युटेरस इज कॉल्ड एज फंडस. हे जर गर्भाशय आपण म्हटलं बघितलं तर याच्यामध्ये हा वरचा हा डोम शेप्ड याला म्हणतात फंडस. दिस इज बॉडी, हा बॉडी त्याचा भाग आहे, इथं सर्विक्स, असे 3 भाग असतात. सो एम्ब्रियो इम्प्लांटेशन ऑकर्स इन द फंडस रिजन ऑफ द युटेरस. हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा. नाउ हियर द ट्रोफोब्लास्ट सेल्स of the animal foal have power to stick the uterine wall. काय म्हटलं याच्यामध्ये? द ट्रोफोब्लास्ट सेल्स ऑफ द एनिमल पोल, एनिमल पोलच्या बाजूला असणाऱ्या ट्रोफोब्लास्ट सेल्स मध्ये एबिलिटी असते टू स्टिक टू द युटेराइन वॉल. या युटेरसच्या वॉलला चिकटण्याची ट्रोफोब्लास्टची एबिलिटी असते. देन रॅपिड डिव्हिजन ऑफ द ट्रोफोब्लास्ट सेल्स टेक्स प्लेस. त्या ट्रोफोब्लास्ट सेल्स जे आहेत त्याचं रॅपिड डिव्हिजन होतं अँड इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ 2 टाइप्स ऑफ लेयर्स. ट्रोफोब्लास्ट सेलचं रॅपिड डिव्हिजन झाल्यामुळं 2 प्रकारच्या पेशी तयार होतात. त्याला सिनसायटिओ ट्रोफोब्लास्ट, सिनसायटिओ ट्रोफोब्लास्ट अँड सायटो ट्रोफोब्लास्ट, अशा 2 प्रकारच्या लेयर्स होतात, तयार होतात. रॅपिड डिव्हिजन ऑफ द ट्रोफोब्लास्ट सेल्स टेक्स प्लेस. ट्रोफोब्लास्टचं रॅपिड डिव्हिजन होतं अँड इट फॉर्म 2 डिस्टिंक्ट लेयर्स, नेमली सिनसायटिओट्रोफोब्लास्ट अँड सायटोट्रोफोब्लास्ट. एक लक्षात ठेवा. देन लायटिक एन्झाइम्स सिक्रेटेड बाय द ट्रोफोब्लास्ट इट रप्चर्स द एंडोमेट्रियल वॉल. आता उदाहरणार्थ पहा, इथं हे ब्लास्टोसिस्ट आहे, हे त्याचं आहे ट्रोफोब्लास्ट. द लायटिक एन्झाइम सिक्रेटेड बाय द ट्रोफोब्लास्ट रप्चर्स द एंडोमेट्रियल सेल्स मेकिंग ए बरो इन विच एम्ब्रियो गेट्स इम्प्लांट. याला बरो तयार. आता बघा या ठिकाणी हा जर वॉल असेल तर इथं असा बरो तयार होतो, खड्डा तयार होतो आणि याच्यामध्ये याचे इम्प्लांटेशन होतं. हे कळतंय का बघा? सेल्स ऑफ द ट्रोफोब्लास्ट दे रिलीजेस लायटिक एन्झाइम्स which ruptures the wall of the endometrium forming a burrow. म्हणजे त्याला एक खड्डा तयार होतो आणि त्याच्यामध्ये हा जो ब्लास्टोसिस्ट आहे त्याचं रोपण केलं जातं. By the end of 10th day, whole embryo is deeply embedded inside the uterus. 10व्या दिवसानंतर मात्र हा पूर्ण एम्ब्रियो याच्यामध्ये एम्बेडेड होतो. And here complete the process of implantation. आणि या ठिकाणी इम्प्लांटेशनची प्रोसेस संपते. So this is about the implantation. कळतंय का पहा? ब्लास्टुलेशन झाल्यानंतर हा जो गर्भ तयार झालेला आहे तो फंडस रिजन मध्ये त्याचं रोपण होतं, त्याला इम्प्लांटेशन म्हणतात. ओके, ठीक आहे.